कन्या राशी 16 ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी, हातात पैसा खेळता, नोकरीत प्रमोशन, मोठी पगारवाढ, मोठी संधी आणि करिअरचा वाढता आलेख, असं जीवन कोणाला नको असेल? प्रत्येकालाच आपल्या जीवनात असे सुखाचे क्षण यावेत असं वाटतं। ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर फेब्रुवारीचा तिसरा आठवडा 16 ते 22 फेब्रुवारी हा कन्या राशीसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे। चला तर मग पाहूया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। कन्या राशीसाठी नवीन आठवडा हा मेहनतीचा असणार आहे। कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल, तसेच ग्रहांच्या संक्रमणाचा देखील तुमच्यावर चांगला परिणाम दिसून येईल। मुलांच्या कलागुणांचा चांगला विकास होईल। लवकरच प्रवासाचे योग जुळून येणार आहेत। कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करू शकता, फक्त आत्मविश्वास गरजेचा आहे। या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत अत्यंत परिपूर्णतेने काम कराल। बुध ग्रहामुळे तुम्हाला मार्केटिंग आणि कम्युनिकेशन संबंधित प्रयत्नांमध्ये लक्षणीय यश मिळू शकेल। 19 फेब्रुवारी नंतर तुम्हाला नवीन प्रकल्प किंवा संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल। तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, परंतु वक्री गुरु तुम्हाला तुमचे बजेट नियंत्रणात ठेवण्यास प्रवृत्त करत आहे। कुटुंब आणि जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्ही त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जाल। अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे। आरोग्याबाबत तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या। रात्रीचे जेवण हलके खा आणि नियमित व्यायाम करायला विसरू नका। बुधवारी पक्ष्यांना बाजरी खाऊ घाला आणि गायींची सेवा करा। तुम्ही जुन्या कामाच्या समस्येचे निराकरण नवीन दृष्टिकोनाने कराल। प्रलंबित निधी मिळाल्याने किंवा प्रलंबित गुंतवणूक सोडवल्याने आराम मिळेल। अभ्यासात शिस्त तुमची प्रतिष्ठा वाढवेल। घरी काही निकड असू शकते, परंतु मोकळेपणाने संवाद साधल्याने नातेसंबंध मजबूत होतील। प्रेमात संयम आवश्यक असेल। तुमचे आरोग्य हळूहळू सुधारेल। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मालमत्तेचा प्रश्न संतुलित निराकरणाकडे जाईल। मित्र आणि ओळखीचे लोक तुम्हाला प्रोत्साहन देतील। या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्यपूर्ण दिवस आहेत। तुमची नियोजित कामे वेळेवर आणि इच्छेनुसार पूर्ण होतील। जर तुम्ही व्यवसायात असाल तर या आठवड्यात तुमचे लक्ष व्यवसाय वाढवण्यावर आणि जास्तीत जास्त नफा मिळवणार असेल। कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात जे काही हाती घ्यावे लागेल त्यात यश मिळेल। आठवड्याच्या मध्यात तुम्ही अनपेक्षितपणे लांब पल्ल्याच्या सहलीला जाऊ शकता। तुमच्या सहली दरम्यान तुम्ही प्रभावशाली लोकांशी भेटू शकाल, ज्यामुळे ही वैयक्तिक सहल व्यवसायाच्या सहलीत बदलेल। फायदेशीर प्रकल्पांमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला काही युक्त्या देखील कराव्या लागू शकतात। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती अनुभवायला मिळेल। एखाद्या महिला मैत्रिणीला करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते। परीक्षा किंवा स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। आठवड्याचा पहिला भाग नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून थोडा प्रतिकूल असेल। तुमच्या जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे, परंतु आठवड्याच्या अखेरीस कोणतेही गैरसमज दूर होतील। तुमच्या प्रिय जोडीदाराशी संवादात काही अडचणी येऊ शकतात, म्हणून तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा। कन्या राशी, तुमचा अधिपती ग्रह बुध तर्कशास्त्र, विश्लेषण आणि संवादाला तीक्ष्ण करतो। ग्रहांचा प्रभाव दिनचर्या, आरोग्य आणि जबाबदारीवर भर देतो। शनी दीर्घकालीन शिस्त आणि सातत्य राखतो। ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा सुधारण्याचा आहे। सुधारणा अचूकतेतून येते। नातेसंबंधांमध्ये शब्दांपेक्षा विश्वासार्हता जास्त बोलते। जर भागीदारी केली असेल तर लक्ष देणारे, मदत करणारे आणि सुसंगत राहणे भावनिक सुरक्षितता मजबूत करते। जास्त टीका टाळा। दयाळूपणा सुसंवाद राखतो। अविवाहितांना बुद्धिमान, व्यावहारिक किंवा आरोग्यविषयक जागरूक व्यक्तींकडे आकर्षित वाटू शकते। सामायिक मूल्ये आणि दिनचर्यांद्वारे भावनिक रस वाढतो। व्यावसायिकदृष्ट्या बारकाव्यांकडे तुमचे लक्ष एक मौल्यवान संपत्ती बनते। प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि कार्यप्रवाह सुधारण्यासाठी हा आठवडा चांगला आहे। या आठवड्यातील कन्या राशीची राशी रचना, संघटना आणि दीर्घकालीन नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करते। कन्या राशी, तुमच्या जवळच्या वातावरणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या लोकांशी ओळखी वाढवणे हे सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन साध्य करता येते, जे एक उत्तम संधी ठरेल। पुढील आठवड्यात इतर लोकांवर प्रभाव पाडण्याची तुमची क्षमता तुम्हाला खूप यश देईल। जर तुम्हाला असे वाटत असेल की वेळ हा पैसा आहे, तर तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी तुम्ही या आठवड्यात सर्व आवश्यक कृती त्वरित कराव्यात। जर तुम्ही असे करण्यात अयशस्वी झालात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि दुसरी व्यक्ती तुमच्या पलीकडे जाईल। जर तुम्ही या आठवड्यात परीक्षा देणार असाल तर तुम्हाला फसवणूक करण्यासारख्या कोणत्याही बेकायदेशीर कृतींमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहावे लागेल।
अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला आणि तुमच्या भविष्याला इजा पोहोचवण्याचा धोका पत्करू शकता. कन्या राशी हा आठवडा तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा आणि कन्या राशीसाठी पुढे जाण्याचा आहे. तुम्ही काम, कुटुंब किंवा वैयक्तिक ध्येयांबद्दल खूप गंभीर असणार आहात. तुम्हाला स्पष्ट आहे की आता थांबणे शक्य नाही. जर तुम्ही तुमचे काम शांतपणे घाबरून न जाता सुरू ठेवले तर हळूहळू परिणाम दिसू लागतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या संभाषणात कटुता येऊ देऊ नका. कधी कधी आपण बरोबर असतो, परंतु आपण ज्या पद्धतीने गोष्टी बोलतो त्या चुकीच्या असतात. साधे आणि स्पष्ट शब्द अधिक प्रभावी असतात. जर तुम्हाला शॉर्टकट घ्यायचे वाटत असेल तर स्वतःला थांबवा. या काळात खऱ्या समर्पणाने केलेले कठोर परिश्रमच तुम्हाला मदत करतील. लक्षात ठेवा, आत्मविश्वास ही चांगली गोष्ट आहे, परंतु हट्टीपणा हानिकारक असू शकतो. एकंदरीतच कन्या राशी हा आठवडा पद्धतशीर दृष्टिकोनाला अनुकूल आहे, कारण बुध तुमचे विचार व्यवस्थित करतो आणि उत्पादक दिनचर्येला प्रोत्साहन देतो. आठवड्याच्या सुरुवातीला परिस्थितीसाठी तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यांची आवश्यकता असते. गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची तुमची क्षमता अधोरेखित होते. लक्ष देण्याची गरज असलेल्या कामाच्या प्रकल्पासाठी योग्य. 18 तारखेला सहयोगी प्रकल्प भरभराटीला येतात, म्हणून तुमच्या टीमसोबत सक्रियपणे सहभागी व्हा. शुक्र तुमच्या सभोवतालचे सौंदर्य वाढवतो आणि तुमच्या सामाजिक संवादात आकर्षण वाढवतो. 19 तारखेपासून वैयक्तिक वित्त पुरवठ्याचे लक्ष देण्याचा विचार करा. खर्चाच्या सवयींचे पुनर्मूल्यांकन करा. बचत योजना दीर्घकालीन चांगली कामं करू शकते. आरोग्याच्या बाबतीत संतुलन राखण्यासाठी तुमच्या दिनचर्येत समग्र उपचारांचा समावेश करण्याचा विचार करा. प्रियजनांशी मोकळेपणाने भावनिक सुसंवाद विकसित होतो. 20 तारखेपर्यंत मनापासून संभाषण केल्याने रेंगाळणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. नेपच्यूनच्या नजरेखाली सर्जनशील प्रयत्न संरेखित होतात. आत्म अभिव्यक्तीसाठी एक मार्ग प्रदान करतात, ज्यामुळे आश्चर्यकारक नव उपक्रम घडतात. 22 तारखेला तुमचे मन ताजेतवाने करण्यासाठी आणि तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी आरामदायी सुटकेची योजना करा. प्रत्येक दिवसाची शांत ऊर्जा स्वीकारून आनंदासह शिस्त संतुलित करा. एकंदरीतच पाहता हा आठवडा कन्या राशीसाठी शुभ असेल.